ड्रीम असतं. आणि माझंसुद्धा ॲज अ मिडल क्लास फॅमिलीमधनं मी बिलॉंग करतो आहे. माझ्या मागच्या कुठल्याही पिढीमधल्या लोकांनी इंटरनॅशनल व्हिजिट केली नाही, पुढचे करतील मला माहिती नाही, पण मला ती चेन ब्रेक करायची होती. त्यामुळे मी सुरुवात केली की आपण व्हिजिट करूया. हा कंटेनर या देशामधनं त्या देशामध्ये पोहोचवायला तुम्हाला CA ची मदत करतो, कस्टम हाऊस एजंट. तर तुम्हाला माहिती पाहिजे त्याचं काम काय, तो तुम्हाला कसं मदत करतो. आत्ताच्या सध्याच्या पिढीचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे सर, त्या एज्युकेशनमध्ये जातात, परत त्यांचा एवढा वेळ जातो की बाहेर यायला मिळत नाही आणि तिथं थांबायचाही पर्याय नाही. त्यामुळे या दोन्हीमध्ये फ्रस्ट्रेशन कुठंतरी होतं. मग वेगवेगळे विचारसरणी ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. नमस्कार, मी आकाश गोंदवले. विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या पॉडकास्टला महाराष्ट्रातलं सगळ्यात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट बनवताय किंवा बनवलं आहे, त्याच्याबद्दलही तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्याकडं शुभम रोडे सर आलेले आहेत, ज्यांनी साधारणपणे 30,000 लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्टची धडे दिलेत. त्यांच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत केलेली आहे. कशा पद्धतीने इम्पोर्ट एक्सपोर्टचे लायसन्स काढले पाहिजेत, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये हिडन आहेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ते मागच्या काही वर्षांपासून लोकांना करतायत. या व्यक्तीने खूप साऱ्या लोकांना दिशा दिली आहे की कशा पद्धतीने तुम्ही फक्त भारतातच मर्यादित न राहता जगामध्ये जा पोचून कशा पद्धतीने व्यवसाय करू शकता. रिअल हिरो म्हणजे काय, तर मी हमेशाच सांगतो की रिअल हिरो अंधारातून लोकांना प्रकाशाकडे घेऊन जातो, उजेडाकडे घेऊन जातो. अशा माणसाला रिअल हिरो म्हणतात. आणि साधारणपणे 30,000 लोकांना ज्या व्यक्तीने भारतातच धंदा करण्याच्या ज्या अंधारात होते त्यांना जगाचा व्यवसाय ओपन करून दिलाय, तो उजेड दाखवलाय, अशा शुभम रोडे सरांना मी आज विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये येण्याचं निमंत्रण केलं. ते आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. शुभम सर, तुमच्याबद्दल आम्हाला लहानपणापासूनची स्टोरी ऐकायची. नक्कीच. सर्वप्रथम मी थँक्यू म्हणेल, कारण ज्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करतो, जे माझं मिशन आहे मराठी बांधवापर्यंत पोहोचायचं, तर ॲक्च्युली या माध्यमातून बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचते, तळागाळापर्यंत पोहोचते, जेणेकरून मला माझे विचार मांडता येतात आणि त्या लोकांना एक व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन कसा असतो किंवा कसं सुरुवात केली पाहिजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप धन्यवाद. माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खूप मोठी स्टोरी आहे, पण शॉर्टमध्ये मी सांगेल. इम्पॉर्टंट आहे माझं जे स्कूल किंवा माझी जी शाळा कंप्लीट झाली, माझी एक्झॅक्टली लातूर जिल्ह्यामध्येच कंप्लीट झालेली आहे. आणि त्यानंतर माझं मराठवाड्यामधनं आहे मी. आईवडील काय करत होते? आईवडील ॲक्च्युली शेतीच करतात, असं काही वेगळं उद्योगधंदा नव्हता. आणि त्यामुळे शेती आणि बऱ्याच गोष्टी याच्यामुळे एवढ्यावरतीच आमचा परिवार चालत होता. पण जेव्हा माझं कॉलेजची वेळ आली, ॲक्च्युली मी तिथंच 12वीपर्यंतसुद्धा शिक्षण केलं. जेव्हा मला चांगल्या प्रकारचे थोडे मार्क्स मिळाले तेव्हा मी पुण्याकडं वळण्याचा विचार झाला. ॲक्च्युली मी तिथं थोडा हातभार मदत करायचो, पण काय झालं की मला तिथून कुठंतरी बाहेर पडायचं होतं. माझं माइंडसेट वेगळं होतं की बाहेर गेल्याशिवाय आपल्याला गोष्टी कळणार नाहीत. मग तिथून मला एक संधी मिळाली पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करण्याची. मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की काय नक्की करायचं. माझ्या डोक्यात हाच विचार होता की मला इथून बाहेर पडायचं आहे. मग जेव्हा मी इंजिनिअरिंगला घेतलं, आपण म्हणतो ना रॅट रेसप्रमाणे, चला लोक करतायत, त्यावेळेस एवढा क्रेज होता, त्यामुळे मी सुरुवात केली. हां, इंजिनिअरिंग व्हायचं आहे, काय व्हायचं माहिती नव्हतं. आपण भरतो ना फॉर्म 2-4 लेवलचा, तो भरून टाकला. त्यात कुठलाही लागला. मार्क चांगले असल्यामुळं मला वाटलं की चांगली लागेल, पण असं काही आपल्या एवढा हे लागलं नाही. परंतु मॉडर्न कॉलेज ऑफ शिवाजीनगर पुण्यामधनं माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. 4 वर्षाचा प्रवास मी कंप्लीट केला तिथून. पण शेवटी काय झालं, अल्टिमेटली मग 4 वर्ष जे मला सॅटिस्फॅक्शन मिळायचं होतं ते मिळत नव्हतं. जस्ट परिवार किंवा घरच्यांसाठी आपण काहीतरी करतोय, आपल्याला इथं शिकायला संधी देतात, त्या अनुसारच कंटिन्यू माझा स्टडी चालू होता. पण जेव्हा माझं एज्युकेशन कंप्लीट झालं, मला प्रश्न पडला की आता करायचं काय नक्की. माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच, आमच्या घरामध्ये कोणीही जॉबला नाही, त्यामुळं काही केले, छोटे मोठे बिझनेस करा किंवा काही करा, पण शेती उद्योग करा, काही करा, पण ॲक्च्युली बिझनेसकडेच अप्रोच आहे. मग मी विचार केला की माझं इंजिनिअरिंग करून डोक्यात हे नव्हतं की जॉब करायचं नाही. माझं पहिल्यापासून काय विचार होता सर, जेव्हा मी कॉलेजला जरी ॲडमिशन घेतलं ना, माझा एकच प्लॅन होता की आपण छोटंसं हॉटेल टाकू किंवा छोटंसं काही एक पान शॉप टाकूया. म्हणजे असं नाही की, पण मेंटॅलिटी अशी होती की मला
एवढे पैसे मिळाले पाहिजे, नॉर्मल आपली लाईफ नॉर्मल झाली पाहिजे, पण मला जॉब नाही करायचा होता, हे माझं क्लिअर होतं. त्यामुळं मी कधी जॉबकडे अप्रोचच झाला नाही. आत्तापर्यंत मी कुठला इंटरव्ह्यूज दिला नाही, की फक्त एकदा मला संधी मिळाली होती की टीचिंगसाठी, पण एखादी दिवस मी करून परत रिटर्न गेलो, म्हणलं आपल्याला नाही जमणार. आणि मेंटॅलिटी माझी स्ट्रॉंग ॲसेट होतं की मला हेच करायचं. त्यामुळे तिथून इंजिनिअरिंग संपल्यानंतर मग विचार केला की आता काय पुढे करायचं, कारण बिझनेस म्हणलं की आपल्याला मार्गदर्शन नाही आहे. मुद्दा काय, आपले जे मराठवाडा म्हणा किंवा इतर जवळपासचे लोक किंवा आपल्या पाहुण्यामध्ये कुणीही कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये मालक नाही आहे, प्रत्येकजण कामच करतोय. त्यामुळे त्याला एक बेस माहिती आहे की मला एवढंच काम आहे आणि एवढंच करायचं आहे. वरूनची प्रोसेस चालते, ती कशी चालते त्याच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही. त्यामुळे त्याच लोकांपर्यंत पोहोचत नाही तर आपल्यापर्यंत कसं पोहोचणार. त्यामुळे कुठंतरी आपण बिझनेसपासून वंचित असतो. उदरनिर्वाह करण्यासाठी आपण एक सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणून बिझनेस मानतो, पण ॲक्च्युअलमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बिझनेसमध्ये खूप मोठं अंतर आहे. तर तिथं मला ते लक्षात आलं की मी ॲक्च्युअली माझं सेल्फ एम्प्लॉयमेंटकडेच अप्रोच होता, पण जेव्हा जसं जसं पुढं ग्रोथ होत गेली मला कळालं की बिझनेस काय असतो, सेल्फ एम्प्लॉयमेंट काय असते. मग तिथून माझी सुरुवात झाली. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर काही जॉब वगैरे कधी नाही, जॉब नाही केला. मग पर्याय नाही काय झालं, आता पर्याय नव्हता. व्यवसाय तर करायचा होता, पण करायचं काय. मग नक्की मी विचार केला की चला आपण एकदा IASला ट्राय करूया, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. कारण काय असतं, पुढे 10 वर्षांना आपल्याला जाऊन वाटतं ना, अरे आपण हे केलं असतं तर कुठंतरी आपली एक मनामध्ये आहे ना की बाबा गाडी चांगली मिळणार आपल्याला, तिथे एक ॲटमॉस्फिअर मिळणार, प्रेस्टिज मिळणार आणि सोसायटीमध्ये चांगलं नाव आहे. त्यामुळे तो विचार आला. पण शेवटी मी दिल्लीला गेलो, 8 महिने व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला. मला जेव्हा मी पहिली एक्झाम दिली तेव्हा मला लक्षात आलं की अरे नाही, ये अपने बस की बात नाही आहे. त्यामुळे ह्याच्यात टाईम घालण्यात अर्थ नाही. कारण आत्ताच्या सध्याच्या पिढीचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे सर, त्या एज्युकेशनमध्ये जातात, परत त्यांचा एवढा वेळ जातो की बाहेर यायला मिळत नाही आणि तिथं थांबायचाही पर्याय नाही. त्यामुळे या दोन्हीमध्ये फ्रस्ट्रेशन कुठंतरी होतं. मग वेगवेगळे विचारसरणी, ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. पण कसं रिअलाइज कसं करायचं की बाबा माझं हे मेरे बस की बात नाही. मी जेव्हा एक्झाम दिली ना सर, मी जेव्हा परीक्षामध्ये पेपर सोडवत होतो तेव्हा माझे 50% कमी उत्तरं मी लिहिलेत. त्यामुळे ते पेपर जो सुपरवायझर असतो त्याने मला प्रश्न केला की सर पेपर पटकन लिहा, टाईम होतोय. त्यांना कुठं माहिती मी कंप्लीट एवढाच पेपर लिहिलाय. इट वॉज अ अमेझिंग मुमेंट. आणि मी पेपरला बसल्याबरोबरच माझ्या माइंडसेटमध्ये होतं की चलो नाही, नेक्स्ट अटेम्प्ट द्यायचा. म्हणजे अशा मेंटॅलिटीनं जर आपण काम केलं आणि जो स्ट्रेस म्हणतो ना आपण अभ्यास करताना, जे मन नाही लागणं किंवा थोडक्यात प्रयत्न म्हणून IAS करणं, हा मुद्दा हा होता की पुढे जाऊन वाटलं नाही पाहिजे की असं झालं. त्यामुळं 8 महिने झाले. जे पुस्तकं माझे होते, खूप अभ्यास केला होता चांगल्या पद्धतीनं, सगळे पुस्तकं एका बॅगमध्ये पॅक केले आणि ट्रेनने डायरेक्ट पुणे टच केला. बघा हे फार थ्रिल लोकांना फार क्रेज आहे, हे जे प्रेस्टिज मिळत आहे किंवा बरोबर, नाव, याच्यामुळं कितीतरी मुलं, जसं तुम्ही आता उल्लेख केला, कितीतरी मुलं 4-4, 5-5, 7-7 वर्ष, 10-10 वर्ष ते परीक्षेच्या नादात वायाला घालवतात आणि त्यानंतर ते कोणत्याच कामाचे राहत नाहीत. मग अशा मुलांनी आयडेंटिफिकेशन करायचं म्हटलं तर पेपर किती सुटतोय आपल्याच्या. बरोबर, आपल्याला कळतं सर. आपल्याला जर 2-3 वर्षामध्ये जर कुठला एक्झामच निघत नसेल तर आपण समजून जायला पाहिजे. मान्य आहे. कसं आहे बघा, प्रॅक्टिकली विचार करणं पण योग्य आहे, इमोशनली अटॅचमेंट ठेवून जमणार नाही. त्यामुळे माझं मत आहे की तुम्हाला कशात आनंद येतोय. मी जेव्हा माझं एक स्किल मला माहिती होती की मी लोकांना चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझं पिच एवढं काही नव्हतं की बाबा असा पुढे जाऊन बोलू शकतो, पण जे मित्र आहेत किंवा जवळचे लोक आहेत त्यांना सतत मोटिवेट, म्हणजे तो व्यक्ती काहीतरी केला पाहिजे अशी माझी भावना. पण त्यावेळेस आपण काही नसतो, त्यामुळे लोक आपल्याला तेवढी व्हॅल्यू देत नाहीत. आज लोक माझ्याकडे अर्धा तास मागण्यासाठी 2-2 आठवड्याचा टाइम घेतात. पण त्यावेळी सिच्युएशन वेगळी असते. जेव्हा आपण काहीच करत नाही ना तेव्हा आपल्या लाईनला व्हॅल्यू राहत नाही, आणि जेव्हा आपण काहीतरी करतो सिम्पल लाईन सुद्धा गोल्डन लाईन बनते. ही प्रोसेस एक मानसिकता आहे. त्यामुळं मग जेव्हा मी आलो तेव्हा मी परत आलो. येत असताना पण माझा माइंडसेट ऑलरेडी क्लिअर होता की मला पुण्यात जाऊन करायचं काय. त्यामुळे मी एक रेस्टॉरंट चालू केला छोट्या मोठ्या 2-3 पार्टनर्स घेऊन, कारण पैसे फंड नव्हता. कुठे गेलं? नॉर्मल आपलं पुण्यामध्ये म्हणलं तर तुम्हाला कोंडवा माहिती असेल, तिकडं मी साईडनं सुरू केलं. एखादी वर्ष केला. परत मला लक्षात आलं की बिझनेसमधली डिफरन्स कळाली की किती दिवस हे करणार. कारण सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपण काम करतोय, आपल्याला दिवस कधी निघतोय रात्र कधी होते कळत नाही, स्वतःला वेळ द्यायला मिळत नाही. आणि ही लॉंग टर्म लाईफ नाही आहे ना. तुम्ही करू शकता किंवा मोठ्या लेवलला तुम्ही बिझनेस करा, तुमचे मोठमोठे हॉटेल्स करा,
पण मला तिथं कळलं की सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बिझनेसचा काय डिफरन्स नक्की असतो. बरोबर. आता आपल्या मुलांना हेच माहिती नाही. मुलांना काय वाटतं, चला एखादी शॉप टाकला की झाला आपला बिझनेस सुरू. 10-10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात शॉपमध्ये, पण त्यांना ॲक्च्युली हे माहिती नाही की लोकांना आपल्यापर्यंत आणायचं कसं. 5,000 रुपये 10,000 रुपये ठेवत नाहीत मार्केटिंगसाठी. तर तिथून मला कळलं की आपण बिझनेस करण्या अगोदर त्याची स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे. अकाउंट्स कसं मॅनेज केलं पाहिजे, बिझनेस कसा केला पाहिजे, काय प्रोसेस, ह्या गोष्टीसाठी मी लर्निंगवरती फोकस केला. तिथून मग सुरुवात केली. मग मला बरंच ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या. तिथून मग लॉकडाऊन पडला. तिथं लॉकडाऊन पडला नंतर मग तो बिझनेस पण, कारण लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं तर आपण कसं करणार. मग त्याचा रेंट वाढत होता त्यामुळे ते बंद करावं लागलं. आणि मग माझी जर्नी लॉकडाऊन जवळपास पडल्यानंतर आता करायचं काय नक्की. आणि ॲक्च्युली रेस्टॉरंट चांगला चालत होता म्हणून आपलं. इंजिनिअरिंग कोणत्या साली झालं तुमचं? 2018 मध्ये. 2018 इंजिनिअरिंग झाले. 8 महिने तुम्ही IAS साठी. बरोबर. त्याच्यानंतर 2019 बरोबर रेस्टॉरंट केलं. बरोबर. एखादी वर्ष. आणि त्या पिरियडमध्ये लॉकडाऊन पडला. तरी सुद्धा माझे मॅनेजमेंट असं होतं की एका वर्षामध्ये चांगला एक रेव्हेन्यू कमवला होता. पण शेवटी गावी गेल्यानंतर काय करायचं आता पुढे प्रोसेस. मग बरेचसे उद्योग केले. शेवटी मी ठरवलं की आपण थोडं आधुनिक शेतीकडे जाऊया. त्यावेळेस ट्रेंड खूप होता की काहीतरी मोठ्या लेवलला. मी कुठलीही गोष्ट विचार केला ना सर की आपलं एवढं करायचं, वी आर सॅटिस्फाईड. लार्ज स्केलला कोण करतोय त्या लेवलनं विचार करतो. त्यामुळं मग शेतीत जरी केलं तर ह्या वर्षी ह्या महिन्यात हे करूया, नेक्स्ट महिन्यात हे, आणि वर्षाचा प्लॅन असा. मग त्यामध्ये मी आपलं टरबूजचं, वॉटरमेलनचा पीक घेतला. आता वॉटरमेलन मला माहिती नव्हतं की शेती करतात कसं. आपल्याकडे शेती ऑलरेडी होती पण कधी जाऊन माहिती नव्हतं. आईवडीलच नॉर्मली करायचे. मग तिथून मला हे लक्षात आलं की त्याच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह प्रोडक्ट आहे. 3 महिन्यात आपल्याला पीक काढायचं आहे. मग त्याच्यासाठी मी ॲक्च्युली 2 लोकांना अपॉइंट केलं की काही प्रॉब्लेम आला त्यांना कॉल करायचं. कारण मला लाईफमध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली सर. तो सचिन तेंडुलकर असू द्या, तो विराट कोहली असू द्या, किंवा तो कुणीही असू द्या, प्रत्येकाच्या मागं मेंटर आहे. तो त्या गोष्टीमधला तज्ज्ञ व्यक्ती आहे. मला त्यातली इन्फॉर्मेशन नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला, कॉल केला, ते सॉल्युशन रिझॉल्व्ह. ज्या ठिकाणी लिमिटेड माल निघाला पाहिजे होता त्या ठिकाणी जबरदस्त माल निघाला. एव्हरीवन वॉज शॉक्ड. आता माल निघाला, करायचं काय. आणि माझा माल निघाला आणि लॉकडाऊन पडायला एक्झॅक्ट 2-3 दिवसाचा गॅप म्हणजे मॅच झाला. मटेरियल मार्केटमध्ये घ्यायला कोणीच तयार नाही आहे. आणि ॲक्च्युली माझं लग्न ठरलं होतं त्यामुळं आता मटेरियल समोर, लग्न 4 दिवसावरती, करायचं काय. मी हार नाही मानली. कारण शेवटी आपण एखादी लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि एकच माझ्यासमोर होतं की आपला मटेरियल विकायला आपल्याला कुठली लाज. बरोबर. कारण आज शेतकरी जे आहेत ना मार्केटमध्ये मटेरियल विकतात, त्याच्या पुढे त्यांना प्रोसेस माहिती नाही. मी तीच प्रोसेस करत होतो की मार्केटमध्ये माल विकायचा, पण मार्केट ओपन नव्हतं. मग हायवेला ट्रॅक्टर्स वगैरे रेंटने घेऊन आपण ते विकायला सुरुवात केली. मी स्वतः इंडिव्हिज्युअली तिथं थांबून स्वतः म्हणजे स्पीकर लावून आधुनिक पद्धतीनं मार्केटिंग करण्याची, स्पीकर लावून प्रत्येकाला अट्रॅक्ट करणं, आणि पटापट मी तो 17-18 टन 7-8 दिवसात माल पूर्ण केला. बी ग्रेड मटेरियल जेवढे काही तालुकेज असतात त्या लेवलनं मी पाठवले गावी आणि कंप्लीट केला. मग त्याच विकण्याच्या दरम्यान पहिल्या दिवशी मी टरबूज विकले, दुसऱ्या दिवशी लग्न पण झालं, परत तिसऱ्या दिवशी परत मी अजून हायवेवरती. जे लोक येत होते ना, येणारे लोक, ते मला म्हणायचे की अरे उद्या लग्न आहे, तू इथंच आहे का. मी म्हणलं आपली परिस्थिती नाही. कसं होतं बघा, आता आपल्या एवढी मेंटॅलिटी नसते. शेवटी ॲट द एंड ऑफ द डे मनी इज इम्पॉर्टंट. तुम्ही पुढे चालून लग्न झालं, रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार. तुम्ही घरून तरी तुम्हाला समजा दवाखान्यात जायचं आहे तर तुम्ही घरी आईवडिलांना तर 300 रुपये मागू शकणार नाही ना की बाबा मला दवाखान्याला जायचं आहे. ते तुमचे काही तत्व असतात, तुम्हाला ते चांगलं नाही वाटणार. आणि ऑलरेडी मी जेव्हा IAS सोडला त्याच्यानंतर मी घरून पैसे घ्यायचं बंद केलं होतं. त्यामुळे माझं तत्व होतं की काही होऊ द्या, आपल्याला जे आहे त्याच लेवलनं चालायचं आहे. मग भरपूर अडचणी आल्या. मग शेवटी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण विकून ते पूर्ण कंप्लीट केलं. मग त्या दरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली की बाबा हा मटेरियल आपण निर्यात केला तर कसं होईल. मग भरपूर कॉन्टॅक्ट सुरू केले काढायला, भरपूर लोकांना भेटायला सुरुवात केली, पण लोक वेळ द्यायचे नाहीत. कारण त्यावेळेस कोरोना पॅन्डेमिक होता आणि आपण एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीमधनं तर व्हॅल्यू देत नाहीत. बरोबर. तर आपल्याला व्हॅल्यू देणार नाहीत, बघू करू अशा पद्धतीनं व्हॅल्यू होता. खूप अडचणी झाल्या. मग मी प्लॅन केला की प्रत्येक शेतकऱ्याला किंवा सप्लायर मॅन्युफॅक्चररला मार्केटपर्यंत माल नेऊन विकायची प्रोसेस माहिती आहे. आपण जर 4 जणांमध्ये थांबलो आणि ठामपणे सांगितलं की मी मार्केट यार्डमध्ये माल विकू शकतो, आपल्याकडे कोणीच नॉर्मल म्हणजे अट्रॅक्टिव्हली बघणार नाही. कारण तो पण व्यक्ती, हा पण व्यक्ती तोच करतोय. पण जेव्हा तुम्ही म्हणलात ना स्वतःला की मी एक निर्यातदार आहे किंवा एक्सपोर्ट करतोय, त्यावेळेस 4 शेतकरी जवळ येतात किंवा सप्लायर मॅन्युफॅक्चरर येतात, सर हा प्रोडक्ट एक्सपोर्ट होईल का.
ही प्रतिक्रिया होते. म्हणजे मार्केट यार्डच्या पुढली प्रोसेस किंवा मार्केटमध्ये नेऊन कपडा असू द्या, युटेन्सिल्स असू द्या, काही प्रोडक्ट असू द्या, त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे निर्यात. मग मी त्याला अप्रोच करायला सुरुवात केली. मग इंडिव्हिज्युअली जेव्हा मी 1 वर्ष गेला करत सगळ्या गोष्टी त्या लेवलपर्यंत आलो, जेव्हा मी शिपमेंट्स सुरू केल्या तेव्हा मला लक्षात आलं की मला जे प्रॉब्लेम झालेत कितीतरी लोकांना उतरायचं असेल पण तिथे उतरता येत नाही आहे, हा कुठंतरी गॅप मला जाणवला. आणि मी सर्च केलं की असे कोण लोक आहेत आपल्याला या लेवलला पोहोचू शकणारे. तेव्हा मी बघतोय तर काय, गुजरातमध्ये प्रत्येक 10-20 घरामागे एक्सपोर्टर मिळतोय तुम्हाला आणि एक्सपोर्टबद्दल नॉलेज देणारा मिळतोय. पण महाराष्ट्रात बघितलं तर निर्यात म्हणजे काय, फक्त मोठमोठे कंटेनर आणि काहीतरी जहाजेद्वारे जाते आणि बाबा हे आपला खेळ नाही आहे, अशा पद्धतीनं चालू होता प्लॅन. मग मी विचार केला की चला, ज्या लोकांना गरज आहे त्यांना आपण त्यामार्फत पोहोचायचा प्रयत्न केला. मग मी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात केली. चांगली प्रतिक्रिया मिळाली लोकांची, बऱ्याच लोकांना एक्सप्लोअर करायला मिळालं. मग तिथून जी सुरुवात झाली. तुमचा मेंटर कोण आहे याच्यामध्ये? ॲक्च्युली कसं होतं सर, मला लाईफमध्ये एक गोष्ट वाटते की मेंटर असायला पाहिजे, पण तुमच्यात जी स्किल आहे ना शिकण्याची किंवा ऑब्झर्वेशनची, ती स्किल तुम्हाला लाईफमध्ये खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकते. एकलव्य. राईट. थोडक्यात मी म्हणजे स्प्रीड करायला सुरुवात, म्हणजे तुम्ही उडी मारल्याशिवाय म्हणतात ना स्वर्ग दिसत नाही, त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचा अंदाज, लोक बरेच म्हणतात की पाण्यात उडी मारणं रिस्की आहे. मी म्हणतो उडी मारा, पण कसं मारा, ती खोली किती आहे, जर पोहता नाही आलं तर काय सिच्युएशन हँडल केली पाहिजे, बाजूला ट्यूब ठेवा आणि पाण्यात उडी मारा, प्रिकॉशन्स घ्या. मग ती प्रोसेस माझ्या डोक्यात आली. मग मी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. मग बऱ्याचशा लोकांची कनेक्शन, जे लोक मला अर्ध्या तासाचा वेळ देत नव्हते ज्या काळामध्ये माझ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये, नंतर त्यांनी मला अप्रोच करायला सुरुवात केली. मला एक्सपोर्टचं ज्ञान आहे पुस्तकांच्या माध्यमातून मिळालं? नाही, ॲक्च्युली कसं आहे सर, एक्सपोर्ट बघा, सुरुवातीला नाही, सुरुवातीला मी काय केलं, यूट्यूब मार्फत बऱ्याचशा लोकांशी कनेक्ट करायला सुरुवात केली. युट्यूबमधनं शिकलं? हां, यूट्यूबमधनं शॉर्ट. पण मला काय प्रॅक्टिकली जाऊन एक्सपिरियन्स घ्यायला सुरुवात केली. मी लोकांची जे निर्यात करतात त्यांना भेटायला सुरुवात केली की बाबा माल कसं जातो, काय करता तुम्ही, कुठून डॉक्युमेंट काढले, डॉक्युमेंटचा नंबर दिला त्या डॉक्युमेंटवाल्याकडे जाऊन बसायचं की बाबा कुठले डॉक्युमेंट लागतात, 0 to hero सांगा. म्हणजे एक माझी बोलण्याची शैली अशी आहे ना सर पहिल्यापासून, की मी 60 सेकंदामध्ये पुढल्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू शकतो चांगल्या पद्धतीनं. त्यामुळं ते प्रभाव पडतो चांगल्या पद्धतीनं आणि तिथून मग ते लोक अप्रोच करतात. मग एक एक गोष्ट, कारण प्रत्येक एक्सपोर्ट अशी फील्ड आहे ना, प्रत्येक एक्सपर्टीज वेगवेगळ्या लोकांकडे, एकच व्यक्ती सगळ्या गोष्टी. आता डॉक्युमेंटेशन पार्ट आहे, तो माझा पार्ट नाही, तो CA करतो, चार्टर्ड अकाउंटंट. जो तुमचा शिपमेंट आहे, हा कंटेनर या देशामधून त्या देशामध्ये पोहोचवायला तुम्हाला CA ची मदत करतो, कस्टम हाऊस एजंट. तर तुम्हाला माहिती पाहिजे त्याचं काम काय, तो तुम्हाला कसं मदत करतो. मी डायरेक्ट भेटायला सुरुवात केली. मग जेव्हा कनेक्शन्स वाढले, आंतरराष्ट्रीय व्हिजिट्स करायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना ऑनलाईन पद्धतीनं कनेक्ट केलं, नंतर लोकांना ऑफलाईन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, नंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लोकांना घेऊन जायला सुरुवात केली. ज्या लोकांमध्ये भीती असते ना की आपण, ड्रीम असतं, आणि माझं सुद्धा ॲज अ मिडल क्लास फॅमिलीमधनं मी बिलॉंग करतोय. माझ्या मागच्या कुठल्याही पिढीमधल्या लोकांनी इंटरनॅशनल व्हिजिट केली नाही, पुढचे करतील मला माहिती नाही, पण मला ती चेन ब्रेक करायची होती. त्यामुळे मी सुरुवात केली की आपण व्हिजिट करूया. आणि मग तिथून जे 10 ते 15 लोकांना मी इंटरनॅशनल व्हिजिटला नेतो, तिथं जाऊन मार्केट्स बघतो आम्ही, मार्केटमध्ये माल कसा विकला जातो, कशा पद्धतीनं काम केलं जातं, आपण कसं प्रॉफिटेबल बिझनेस करू शकतो. रिस्क फॅक्टर असते प्रत्येक बिझनेसमध्ये, पण ती ओव्हरकम करण्याची तुमच्या कॅपॅबिलिटी आणि नॉलेज असलं पाहिजे. बरेच लोक, पहिलं जे तुमचं कन्साइनमेंट झालं किंवा जी डील झाली, तुम्ही शेतकऱ्यांकडून माल घेतला, बरोबर. नाही, नॉर्मली बघा, शेतकऱ्याकडनं घेण्यासाठी आपल्याला तेवढ्या लेवलनं अचिव्हमेंट कळत नाही सर. फर्स्ट टाइम करत असताना आपल्याला कसं असतं, एखादी किस्सा माझ्यासोबत असे पण झाले की आपण शेतकऱ्याला कुठल्या तरी ऑर्डर दिली आणि आता परवाला शिपमेंट आहे, म्हणजे त्याच्याकडे गेलो तर त्यांनी मालच विकला होता. अशा सिच्युएशन पण येतात. त्या सिच्युएशनला तुमचा माइंडसेट बसण्यात अर्थ नाही ना. तुम्ही एक उद्योजक घडलात. उद्योजक म्हणजे लोकांना वाटतं की नॉर्मल काही गरज नाही, पण क्वालिटी तुमच्यात ती बिल्ड होते ना. उद्योजकामध्ये काय असलं पाहिजे, पेशन्स असला पाहिजे. 4-5 गोष्टी मी सांगतोय जे प्रथम उद्योजकामध्ये असला पाहिजे. पेशन्स तुमच्यात असला पाहिजे, डिसिजन ऑन राईट टाइम तुम्हाला घेता आली पाहिजे, प्रेफरन्स फॉर एव्हरीथिंग तुमचा असला पाहिजे, आणि तुम्ही लोकांना कन्व्हिन्स किंवा तुमची किती चांगल्या पद्धतीने लोकांना प्रेझेंट करू शकता तुमच्या मालाला. ह्या 4 गोष्टी ज्याच्यात आल्या ना, आणि ह्या जन्मतापासून नसतात गोष्टी, त्या डेव्हलप कराव्या लागतात. कारण मी म्हणलं ना, मी सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करतो, तर हे प्रसंग येत राहतात. त्यामुळं त्या गोष्टी, मग जेव्हा शिपमेंट झाली तेव्हा मला लक्षात आलं की
हां, आपण मार्केटमधनं पटकन माल आउटसोर्स करून विकू शकतो. मग नंतर मग कनेक्ट व्हायला सुरुवात केली, कारण ही प्रोसेस वेगळी आहे सर. शेतकऱ्याकडनं माल घेणं, सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, एक्सपोर्टरचं काम वेगळं आहे. जर तुम्ही सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग करत बसलात ना, तुम्हाला त्या स्केलला तुमचा बिझनेस पाहिजे तेव्हा तुम्ही करू शकता. सुरुवातीला तुम्हाला अंदाज नाही ना की बाबा प्रोडक्ट आपला बघा या देशामध्ये आता आपण सी शिपमेंट करतोय. आज पाठवलेला आपला समजा तुम्ही ड्रमस्टिक पाठवताय चिली, लेमन किंवा नॉन पेरिशेबलमध्ये. आता आपण पेरिशेबलची गोष्ट केली तर या देशामधली पाठवलेली मिरची 10 दिवसानं त्या देशात जाणार आहे, कळते. तर त्याचं प्रिकॉशन किती घेतलं पाहिजे. तिथं मी आता त्या देशामध्ये व्हिजिट केलेत इंडिव्हिज्युअली, तिथं मटेरियल बघितलं. तुम्ही जर ती मिरची तोडली ना सर, तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे 10 दिवसापूर्वीचे. एवढा फ्रेश क्वालिटी मटेरियल त्या देशात पोहोचतो. तर ती एक कॅपॅबिलिटी कळते. मग त्या देशामध्ये गेल्यामुळं मला लोकांसोबत कनेक्ट झाल्यामुळं कनेक्शन्स. माझा बिझनेसमध्ये ग्रोथ होण्याचा एकमेव सर्वांना सजेशन हेच असेल की नेटवर्किंग चांगलं बनवा. प्रॉब्लेम आला तिथं कोणीतरी व्यक्ती राहायला पाहिजे जो आपल्याला हेल्प केला पाहिजे. कारण काय, ज्या दिवशी आपण स्वतःला अतिशहाणे समजलो ना त्या दिवशी शिकणं बंद. त्यामुळं मी लाईफ टाईम माझं लाईफमध्ये एकच गोष्ट असणार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत लर्निंग कंटिन्यू ठेवणार आहे. मी माझा आज सुद्धा लाईफमधला जो काही रेव्हेन्यू मी अर्न करतो त्यामधला काही पार्ट लर्निंगसाठी ठेवतो. कारण मी म्हणलं ना बेसिक आहे, ज्या लोकांना ग्रोथ करायचं त्यांनी लर्निंग वरती स्पेंडिंग केलंच पाहिजे. ते लोक अधोगतीला. मला काय म्हणायचं आहे, लोक काय विचार करतात माहितीये का, की काय आपण ठीक आहे ना करू काय, आणि नॉर्मली करतात. प्रॉब्लेम झाल्यानंतर लोक शिकायला येतात, त्यावेळेस खूप सारं नुकसान करतात. कारण एक्सपोर्टमध्ये एक रूल आहे सर, चुकीला माफी नाही, चुकीला पैसे मोजावे लागतात. मग बरेचसे किस्से असे पण ऐकलेले की माल एक्सपोर्ट केला, पहिल्यांदा पैसे आले, दुसऱ्यांदा पैसे आले, तिसऱ्यांदा मोठी ऑर्डर घेतली आणि काही पर्सेंटेज पाठवले, बरोबर, नंतर तो माणूस सापडला, बरोबर, ना पैसे आले ना काही झालं. एक्झॅक्टली असं सुद्धा बऱ्याच लोकांना होतं. माझा पहिला रूल त्याच्यामध्ये असा असतो की तुमचा बाहेर कितीही जवळचा असू द्या, त्याला भारतात बोलवा, घरी नेऊन जेवण करा, जेवण घाला त्याला, पण बिझनेसचे रूल्स हे पूर्ण माइंडसेटनं केले पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, आपण बिझनेसमध्ये इमोशनल अटॅच करतो आणि रिलेशनमध्ये माइंड लावतो. चुकीचं डायरेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला बिझनेसमध्ये माइंडच वापरावं लागेल आणि रिलेशनमध्ये इमोशनच वापरावे लागतील, तिथं तुमचं चालणार नाही. तर जी प्रोसेस दिली जाते ना सर, आज कितीतरी डिपार्टमेंट आहेत. पुण्यामध्ये JM रोडला ECGCचं ऑफिस आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जे स्पेशली सेंट्रल गव्हर्नमेंटनं बऱ्याच बांधवांना एक्सपोर्ट करताना ज्यांचे पैसे येत नाहीत वापस, त्यांना बायर सेफ्टीसाठी इन्शुरन्स काढले. सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतः त्या लेवलला 95% 90 ते 95% पैसे क्लेम करून देतं. तर ह्या प्रोसेस माहिती नाहीत लोकांना. आणि माझं मत एकच आहे, कितीही जरी इमोशनल अटॅचमेंट झालं तर प्रोसेसने जावं, बाहेरला व्हेरीफाय करा. प्रोसेस काय असतात आपले बरेचसे ऑफलाईन बॅचेस, ऑनलाईन बॅचेसमध्ये मी हेच सांगतो लोकांना, तुम्हाला करायचं ना शिका ना, या मग वेळ काढा. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, आपल्या पोर्ट व्हिजिट असतात, तिथले ऑपरेशन्स कळतात, 1 दिवसाची व्हिजिट असते. तुम्हाला ऑफलाईन प्रशिक्षण घ्यायचं आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही येऊन शिकू शकता. बेसिकपासनं की बाबा कुठून सुरुवात केली पाहिजे. कुठलाही जरी बाहेर आला तर इमोशनली अटॅचमेंट करण्यापेक्षा प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. जे SOP आपण म्हणतो ना, गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने पण जाहीर केलेले. हो, बरोबर. त्या जरी फॉलो केलं तरी तुम्ही अडकले. पण कसं असतं, गव्हर्नमेंटच्या प्रत्येक गाईडलाईन्स सर आपण आज तुम्हालाही माहिती आहे की किती गोष्टी वाचतो आपण. नुसतं ॲप जरी इन्स्टॉल केलं तर नेक्स्ट करतो. त्यांनी जरी म्हटलं ना तुमचे पैसे सगळे मी अकाउंटमधून करणार, येस करतो आपण. वाचायला वेळ नाही आहे लोकांकडं. त्यामुळं कुठंतरी आपण प्रोफेशनल वेळ काढला ना की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं, ज्यांना आता बरेच लोक आहेत जे खेड्यागावामधनं बिलॉंग करतात, तालुक्या जिल्ह्यामधनं माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्पेशली मी ऑनलाईन बॅचेस ऑर्गनाईज करतो. बऱ्याच ठिकाणी मला कॉलेजेसमध्ये इन्व्हाइट केलं जातं, कॉर्पोरेट ट्रेनिंगसाठी इन्व्हाइट केलं जातं. तर माझं मत आहे की शिका ना जेवढं शिकता येईल आणि मग सुरुवात करा. एलिजिबिलिटी एखादा एक्सपोर्टर व्हायचं मला, गुड, तर काय एलिजिबिलिटी असली पाहिजे? माझं मत असं आहे सर की सर्वप्रथम बिझनेसमध्ये जर तुम्ही विचार केला, आता तुम्ही सुद्धा खूप एक्सपर्टीज आहात त्यामध्ये, तज्ज्ञ आहात, तर मला एक सांगायचं, बिझनेस करत असताना तुम्हाला 4-5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि बिझनेसचा बेनिफिट पण तेवढाच आहे. बिझनेसला पहिली गोष्ट, कुठला रिझ्युमे देण्याची गरज नाही, कुठला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही. थर्ड थिंग, तुम्हाला बिझनेस करताना कुणाला रिपोर्टिंग करण्याची गरज नाही. चौथी गोष्ट, तुम्हाला जी काही करायचं आहे ते तुमच्या ओन न विचार करू शकता आणि कुठला रिटायरमेंट नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पण बिझनेस चालू असतो. जॉब आपण विचार केला तर कसं आहे, नॉर्मल एक लिमिटेशन्स आहेत त्यामध्ये. पण माझं मत असं नसतं की जॉब करणारा व्यक्ती लगेच सोडून बिझनेस केला पाहिजे. माझं मत असं आहे की तुम्ही जेवढा पगार आहे ना तेवढा आधी बिझनेसमध्ये, साईड बिझनेसमध्ये अर्निंग करता येतोय का बघा, आला ना मग सोडा. साईड बिझनेस म्हणून एक्सपोर्ट करता येतो? हो, नक्कीच करता येतं.
कारण बरेच जॉब करणारे लोक आहेत आपल्यासोबत एक्सपोर्ट करणारे, ज्यांनी सुरुवातीला सर 70-1,000 रुपये पगार होता, त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला चायनावरनं काही प्रोडक्ट इम्पोर्ट केले, CNC मशीनसारखे, आज मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली. मग माझ्यासोबत काही शिपमेंट्स केल्या त्यांनी इंडिव्हिज्युअल, मी त्यांच्यासोबत गेलो होतो मुंद्रा पोर्टपर्यंत. मग तिथून त्यांना कळालं की मला 70-80,000 रुपये तर आरामात मिळतात. त्यांनी जॉब सोडला आणि आता फुल टाईम त्याच्यामध्ये काम करत होतो. आपण मागच्या प्रश्नावरती होतं, काहीतरी प्रश्न होता तुमचा, परत एकदा रिपीट करा म्हणजे मी क्लिअर करेल. मी असं विचारलं होतं की इलिजिबिलिटी काय पाहिजे, एखाद्याला एक्सपोर्टर व्हायचं आहे तर काय इलिजिबिलिटी पाहिजे? इलिजिबिलिटी जर म्हणलात ना तर तुम्ही सर्वप्रथम बघा, माइंडसेट खूप लोकांचा प्रॉब्लेमॅटिक आहे की मला इंग्लिशच आली पाहिजे, हेच आलं पाहिजे. तुम्हाला 5-7 कंट्री मी सांगतो, स्वतः इंडिव्हिज्युअल व्हिजिट केल्यानंतर लोकांना पण एक्सपिरियन्स आला आहे. तुम्हाला श्रीलंकासारखी कंट्री झाली, त्यानंतर तुम्हाला UAE कंट्री झाली, युनायटेड अरब एमिरेट्स झाला, त्यानंतर तुम्हाला व्हिएतनाम झाला, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि मलेशियाचा काही पार्ट. तर 5-7 कंट्रीमध्ये तुमची नॉर्मल तोडकी मोडकी हिंदी जरी आली ना चालून जातं. हे कुठल्या बेसिसवरती सांगतोय, मी ज्या स्टुडंटला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये नेतो ना, आम्ही 5-7 दिवस तिथं राहून जेव्हा रिटर्न येतो ना, त्यांचा प्रश्न असतो, सर मी येत असताना हा विचार होता की बाबा तिथं काय बोलावं लागेल, मी तयारी करून आलोय, आणि आपण 5 दिवस झालं मार्केटमध्ये फिरतोय, आपण अजून इंग्लिश बोलण्याची गरजच पडली नाही. दे आर शॉक. म्हणजे आणि एकदा माझ्यासोबत कोणी त्या देशाला आलं ना सर, भारतातला कुठलाही देश असू द्या, तो पूर्ण फ्री माइंडेड होतो. कारण मी त्याला जाण्याच्या प्रोसेसपासून येण्याच्या प्रोसेसपासून, फक्त एक्सपोर्ट बिझनेस नाही, स्वतःला बिल्ड कसं केलं पाहिजे, कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये कुणाला हँडल केलं पाहिजे, प्रॉब्लेम आला तर कुणाला भेटलं पाहिजे, ती बिल्ड केल्यामुळे कुठल्याही देशामध्ये जाण्याची त्यांच्यात कॅपॅबिलिटी येते. थोडक्यात इलिजिबिलिटी राईट माइंडसेट. बघा, तुमचं एज्युकेशन नॉर्मल झाले, आता भरपूर टूल्स आलेत सर, तुम्हाला वाचता लिहिता आले, दॅट इज इनफ. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला लिहिता येत नाही, व्हॉइस ऑन करा, आपोआप तुम्हाला फोन लिहून देईल. ChatGPT सारखे भरपूर ऑप्शन्स आलेत, तुम्हाला 2 मिनिटात 100 ईमेल लिहून येतात. बायरला कुठला ईमेल करायचा ती प्रोसेस सांगितली जाते. त्या टूलचा वापर करा ना, कारण ट्रेंड. मागच्या महिन्यामध्ये आउट ऑफ कंट्री गेलो होतो आणि आय वॉज टॉकिंग विथ द वॉचमन. आता त्याला त्याची भाषा येत होती आणि मला माझी भाषा येत होती. तर त्यांनी काय केलं, त्याच्याकडे एक ॲप होतं, त्यांनी त्याच्या भाषेत बोलला आणि त्याला सांगितलं कन्वर्ट इन इंग्लिश. त्याच्यामुळे होतं कन्वर्ट इन इंग्लिश, मी ते वाचत होतो आणि देन आय वॉज स्पीकिंग इन इंग्लिश आणि कन्वर्टिंग इन हिज लँग्वेज. म्हणजे कळलं ना, एक माध्यम. आता आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत सर, तर सिनारिओ चेंज झालाय. तुम्हाला ट्रेंड पकडणं खूप गरजेचं आहे सर. बरेच लोक काय म्हणतात माहितीये का, की ठीक आहे मला नाही जमत. आज मला सांगायचंय, आपल्या हातामध्ये बऱ्याच लोकांच्या फोन यायला 20-20, 30-30 वर्ष लागले. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुम्हाला जे फोन मधल्या गोष्टी कळतात, पहिलीच्या मुलाला कळतात का? ऑब्विसली 90% कळतात. मला ते म्हणायचंय. मग तुमच्यापेक्षा किती पुढे गेलेत ते लक्षात येते. त्यामुळे ट्रेंड ऍक्सेप्ट करा. ट्रेंड जर ऍक्सेप्ट नाही केला तर दूरदर्शन, नोकियासारखी सिच्युएशन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं की मार्केटमध्ये लॉंग टर्म चालायचं आहे का तुम्हाला शॉर्ट टर्म उदरनिर्वाह चालवायचा, त्या प्रोसेसनं. त्यामुळे इलिजिबिलिटीमध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला फक्त पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुमचं जे असेल सगळ्या गोष्टीला टॅकल कसं केलं जातं ते बघायचं आहे. तुम्हाला मार्केटमधनं सप्लायर शोधता आला पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, जी काही तुमची भाषा आहे त्यामध्ये तुम्ही बोला लोकांशी. तुम्हाला बायर शोधता आला पाहिजे, तुम्हाला सर्व कागदपत्र क्लिअर असले पाहिजे. मग तुमचा एक्सपोर्ट बिझनेसला CA जो लागतो तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि या गोष्टी सगळ्या कनेक्ट करून ॲज अ टीम लीडर काम करायचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मदत करता, ट्रेनिंग पण देता. डेफिनेटली. म्हणजे मला ह्या सगळ्या कन्व्हर्सेशन मधून एवढं लक्षात आलं की तुम्हाला जर एक्सपोर्टर व्हायचं आहे तर माइंडसेट पाहिजे आणि दुसरं तो स्किल सेट पाहिजे की रिक्वायरमेंट कोणते कोणते लायसन्सेस पाहिजे, गव्हर्नमेंटचं बाबा इन्शुरन्स कसं कळवलं पाहिजे, त्याचे डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, कोणता CA पाहिजे, लँग्वेज वगैरे बॅरियर नाहीये. एक्झॅक्टली. तुमचं माइंडसेट आणि एक्सपोर्ट बद्दलचं जो काही तुमचा सप्लायर आहे किंवा ज्याला माल पोहोचवायचा आहे त्या लोकांना फाइंड करता आलं. बरोबर. एक्झॅक्टली. याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. म्हणजे ट्रेनिंग पाहिजे एक्सपोर्टरचं आणि दुसरं पाहिजे माइंडसेट. या 2 गोष्टी असतील तर तुम्ही बेस्ट एक्सपोर्टर बनू शकता असं बरोबर सरांचं मत आहे. ग्रेट. आणि बऱ्याच लोकांचं कसं आहे माहिती आहे का सर, एक्सपोर्ट म्हणलं का एकच कंट्री दिसते, दुबई. माझं म्हणणं आहे 192 देश आहेत. आपला भारत 192 देशामध्ये एक्सपोर्ट करतोय. तुम्ही हा कंट्री सोडून पण अप्रोच मान्य करा, दुबईमध्ये काही हरकत नाही, पण अजून कंट्रीज पण एक्सप्लोर करा ना. मार्केट खूप मोठं आहे. आणि तुम्ही एक प्रोडक्ट जर निश पकडला ना, तुम्ही समजा मखाण्यासारखं प्रोडक्ट असेल किंवा भरपूर प्रोडक्ट्स आहेत जे डिमांड, तर आपण एक व्यक्ती माझ्याकडे आले, त्यांनी मला प्रश्न केला, सर मला चहापत्ती एक्सपोर्ट करायचा आहे. मी म्हटलं ग्रेट, चांगली गोष्ट आहे.
त्यांनी मला सांगितलं की सर UK ला करायचं आहे. मी म्हटलं चांगली गोष्ट. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, चहापत्तीच का आणि UKच का? दे वॉज सायलेंट, कारण अपुरं नॉलेज. मग मी त्यांना 5 मिनिटाचा वेळ घेऊन सांगितला, सर हे बघा 1997 पासून कॉफीची डिमांड खूप आहे, का चहापत्तीच्या मागे लागलात? बिझनेस इज नॉट की तुम्हाला आवडते म्हणून, प्रॉब्लेम लोकांचे सॉल्व्ह करणं इज अ बिझनेस. मग त्या देशामध्ये त्यांनी UKच निवडलं, पण कॉफीमध्ये चांगलं काम सुरू केलं. तर ही अपॉर्च्युनिटी कसं कळली, तर अवेलेबल्स आहेत गोष्टी, पण ते तुम्हाला माहिती नाही की कुठून बघायचं, काय प्रोसेस आहे, कुठला प्रोडक्ट डिमांडेड आहे. एखादी प्रोडक्ट पकडा निशमध्ये, तुम्ही महिन्याचे किती जरी कंटेनर पाठवलात तर कमी पडतील, एवढा मोठा एरिया आहे. आज JNPT बंदर आम्ही व्हिजिट करतो प्रॅक्टिकली, महाराष्ट्र ऑल अक्रॉस द महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज, पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, सगळ्या जिल्ह्यामधनं लोक येतात. तर त्या लोकांना तिथं जाऊन प्रॅक्टिकली बघायला मिळतं की बाबा 1,20,000 पेक्षा जास्त कंटेनर दिवसाचे एका पोर्टवरनं एक्सपोर्ट होत आहेत. असे भारतात 150 पोर्ट आहेत. मी अजून तुम्हाला नॉर्मली एअरपोर्ट म्हणजे जे नॉर्मल एअर शिपमेंट्स आहेत ते सोडून सांगतो, तर लक्षात घ्या. तर इथून किती मोठा अप्रोच आहे. तुम्ही छोट्या मोठ्या शिपमेंट्समध्ये काम करू शकता. 1,000-1,200 किलो मटेरियलपर्यंत तुम्ही मटेरियल एक्सपोर्ट करू शकता. मुंबई एअरपोर्ट झाला, पुणे झाला, हैदराबाद झाला, चेन्नई झाला, अशा खूप सारे एअरपोर्ट्स आहेत. तिथून छोट्या मोठ्या शिपमेंटपासून सुरुवात करा. जो माइंडसेट आहे ना की मोठाच लेवलनं करायचं आहे, आधी छोटी सुरुवात करा, मग मोठ्या लेवलला जा. आणि पार्ट टाइम पण पॉसिबल हो, डन, येस, होऊ शकतं. पण तुम्हाला नॉलेज प्रॉपर पाहिजे, शिकायचं तर प्रॉपर नॉलेज घ्यायचंय आणि तुमच्याकडून घ्यायचं. तुमच्याकडे कसं संपर्क करायचा किंवा तुमची काय प्रोसेस आहे? ॲक्च्युली कसं असतं, माझ्या सोबत माझी वेबसाईट आहे shubhamrodya.com. त्यावरनं तुम्ही माझ्या वर्कशॉपला जॉईन करू शकता. ऑनलाईन सेशन्स आपले चालतात. बघा, बऱ्याच लोकांना काय असतं, एक नॉलेज, डिसिजन मेकिंग होत नाही. आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवणारा व्यक्ती मिळत नाही. त्यामुळे त्या वर्कशॉपमध्ये ही डिसिजन तुमच्यामध्ये येते ना की सर बस अपने को करना है तो यही करना है. ती डिसिजन ॲबिलिटी तुमच्यात येते. मला सांगा, त्या 3-4 तासात तुमच्यामध्ये एवढा बदल घडतोय, तुमच्या डिसिजन मेकिंग ॲबिलिटी येते, तर पुढे आपोआप बिझनेस करताना तुम्हाला हेल्प. आणि तुम्ही एकदा या, मी शुअरिटी देतो की तुम्हाला 100% तुम्ही त्या वर्कशॉपमध्ये डिसिजन घ्यायला पुढे याल. दॅट्स इट. आणि बरेचसे ज्या लोकांना बेसिक वर्कशॉप माझा पोहोचवणे, त्याच्यासाठी माझं पुस्तकसुद्धा रिसेंटली लॉन्च केले. मला 1 वर्ष लागलं त्या पुस्तकाला लिहिण्यासाठी. बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा हे रिसेंटली लॉन्च केले आणि 1000 कॉपीज आजपर्यंत त्याच्या विकलेत. ॲमेझॉन बेस्टसेलर बुकसुद्धा आहे. तर तिथूनसुद्धा लोकांना बऱ्याच इन्फॉर्मेशन मिळते. पण शेवटी काय, इन्फॉर्मेशन आणि सपोर्ट दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात, तर ते घेणं गरजेचं आहे. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन. हां, आता इन्फॉर्मेशन म्हणलात ना सर, बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की सर आम्हाला हे गोष्टी तर शिकायला मिळतात कुठूनही. मग शिका ना, पण काय प्रॉब्लेम होतो, इन्फॉर्मेशन आणि सपोर्टमध्ये डिफरन्स आहे. यूट्यूब हा समुद्र आहे इन्फॉर्मेशनचा. तुम्ही त्यात जाताना कधी कुठं बुडालात कळत नाहीये. त्यामुळे तुम्हाला बकेटभर पाणी काढायचं ना, ते मी बाजूला प्रोसेस दाखवतोय. एक्झॅक्टली, तुमचं काम झालं ना. साधं सोपं आहे. तुमच्यावरती केस केली, तुम्ही स्वतःच लढायचं म्हटलं तर सगळे काय तुम्हाला गुगल दाखवेल, पण तुम्ही करता का तसं? नॉट. आजारी पडलात तर एक्झॅक्टली मला एक्झॅक्टली कोणतं सूट करणार, कोणतं सपोर्ट करणार, हे एक चांगला मार्गदर्शक किंवा चांगला डॉक्टरच सांगू शकतो. आणि आपण म्हणूयात की तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचे डॉक्टर आहात. एक्झॅक्टली, आजारी आहेत किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट तुम्हाला शिकायचं आहे, बरोबर, तर योग्य मार्गदर्शक गरजेचं आहे. 100%. पहिली गोष्ट सर, मार्गदर्शनाचा फायदा काय होतो बघा, तुम्हाला नॉलेज मिळतो. नंबर 2, ॲप्रोप्रिएट नॉलेज मिळतं, अनवॉन्टेड नाही. कारण यूट्यूबवरती तुम्हाला अनवॉन्टेड नॉलेज पण मिळतं त्याच्यासोबत, आणि एका टॉपिकला तुम्हाला 2-2 महिने घालावे लागतात, तेव्हा तुम्ही कुठेतरी पोहोचता तिथपर्यंत. नंबर 3, तुम्हाला प्रश्न पडला की मी आहे ना तिथं, तुम्हाला मी गाईड करू शकतो. जे आता समजा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर ते एक्सपर्टीज लोक माझ्याकडे आहेत, त्यांना मी कनेक्ट करून देऊ शकतो. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुमच्याकडे नेटवर्क चांगलं, डन. त्यानंतर तुम्हाला शिपमेंट करताना हेल्प मिळते, तुमचं काम होतं. बऱ्याच लोकांना ॲक्च्युली माझ्या ऑफलाईन बॅचेस चालतात, तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना येणं फिजिबल नसतं. त्यामुळे एक आपण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ठेवतो, पुण्यासारख्या शहरामध्ये, ज्या ठिकाणी भरपूर लोकांनी तिथे येऊन आपला व्यवसाय सुरू केला आहे. तर अशा बॅचेसला तुम्ही येऊ शकता. चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करायची आहे आणि बिझनेस खरंच करायचा आहे. तर फक्त कारण मला करायचं म्हणणारे भरपूर आहेत, पण ऐन वेळ आली की उठायला तयार नाहीत लोक. आपण त्यांना उठवू शकणार नाही, पण जे लोक उठून चालतात त्यांना पळवण्याची तयारी मात्र 100% करू शकतो. किती कॅपिटलची रिक्वायरमेंट किती आहे? बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कॅपिटल म्हणलं ना, लोकांच्या मनात खूप मोठे प्रश्न येतात. तर मी सरळ सांगेल, 3 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये असतात. नंबर 1, जॉईंट व्हेंचर. आता बघा, जेव्हा मी सुरुवात करत होतो मला इन्व्हेस्ट करायची गरज होती. आता आम्ही एक्सपर्ट इन दॅट इंडस्ट्री. आता मी नुसता एक मेसेज जरी टाकला ना की आय एम गोइंग टू एक्सपोर्ट 1 कंटेनर, त्यावेळेस मला
10-20 लोकांचे मेसेज देतात की सर मी रेडी आहे इन्व्हेस्ट करायला. मला इन्व्हेस्ट करायची गरज आहे? नाही. दॅट इज अ जॉईंट व्हेंचर पार्ट. म्हणजे ते लोक माझ्याशी कनेक्ट होऊन करू शकतात. तर तुम्हाला एकतर बी द परफेक्ट ऑर इन्व्हेस्ट द अमाऊंट. परफेक्शन मिळत आहे जॉईंट व्हेंचरमध्ये तर तुमचं डॉक्युमेंट कागदपत्र काढा आणि लोकांना अप्रोच करा कंपन्यांना की सर तुमचा प्रोडक्ट मी एक्सपोर्ट करून देईल, मी बायर सगळे प्रिकॉशन मी घेईल, ग्रॉस सेलवरती मला काहीतरी कमिशन द्या. दॅट्स इट. रेव्हेन्यू जनरेट झाला. सर्व्हिसेसमध्ये उतरा, भरपूर सर्व्हिसेस आहेत. नंबर 2, तुम्हाला जर वाटते की मला एक्सपोर्टच करायचं आहे तर तुम्ही एअर शिपमेंट करा छोट्या मोठ्या 1000-1200 किलोपर्यंत. ओकरासारखे प्रोडक्ट, भेंडीसारखे प्रोडक्ट झाले, ड्रमस्टिक झाल्या, त्यानंतर काही मशिनरी मेकॅनिकल प्रोडक्ट झाले, काही प्रिसियस प्रोडक्ट झाले जे मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे, ते प्रोडक्ट एक्सपोर्ट करा. आणि ज्यांना वाटतंय ना माझ्याकडे खूप मोठ्या स्केलला करायचं, माझ्याकडे पैसा पडू नये, एअर तुम्ही डायरेक्टली सी शिपमेंटला जावा. 20 फुटाचा 40 फुटाचा कंटेनर का रेफर कंटेनर, नॉर्मल कंटेनर घ्या आणि जर त्याच्यापेक्षा जास्त आहे तर एकाच शिपवरती 10 कंटेनर पाठवा. तुमची कॅपॅबिलिटी काय तुम्ही ठरवा. तिन्ही रोल्स तुमच्यासाठी आहेत. त्यामुळे येत असताना तुमचा मार्ग कुठला हा फिक्स करा. तर ही क्लॅरिटी तुम्हाला तिथून मिळते. वर्कशॉपमधनं पुढे ऑफलाईन बॅचेसमधनं हे तुम्हाला क्लॅरिटी चांगल्या पद्धतीने मिळते. फक्त स्किल असेल तुमच्याकडे, इम्पोर्ट एक्सपर्टचं पूर्ण नॉलेज असेल, 100% प्रक्रिया पूर्ण माहित असेल तर कॅपिटलची रिक्वायरमेंट नाहीये. बरोबर. आणि जर तुमच्याकडे कॅपिटल असेल तर मग किती पण असलं. माझं म्हणणं कॅपिटलची रिक्वायरमेंट नाहीये म्हणत नाहीये मी काय म्हणतोय, तुम्हाला करायचे काय ते ठरवा. तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्ट न करता काम करायचं तर जॉईंट व्हेंचर करा. तुम्हाला छोट्या कॅपिटलनं काम करायचं आहे 50,000 ते 1.5 लाखामध्ये तर एअर शिपमेंट करा. तुम्हाला 5 ते 10 लाख तर सी शिपमेंट, त्याच्या पुढे CRमध्ये काम करा. पण हे आपल्यापर्यंत कधी पोहोचलं नाही आहे ना की बाबा आपण हे पण करू शकतो, आपण एखादी लाखापर्यंत पण एक्सपोर्ट करू शकतो. हा माइंडसेट आहे. आणि 90% लोकांचा माइंडसेट कसा माहिती आहे का, प्रत्येक गोष्टी फ्री मिळाल्या पाहिजे, आपल्याला एक्सपोर्ट पण फ्री झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी फ्री झाल्या पाहिजे. तर माझं मत कसं आहे, इथून चेंज घडवा. नाही, फ्रीमध्ये फक्त गरीब. बरोबर एक्झॅक्टली मला ते म्हणायचं आहे. आणि कसं आहे सर माहिती आहे का, मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईल. मी तुम्हाला जर नॉर्मल सांगितलं ना हा फोन मी आत्ता 10,000ला देतोय, 100 लोक तयार होतात लगेच घ्यायला. पण मी जर सांगितलं ना की तुम्हाला स्किल डेव्हलप करायचं 6 महिन्यात तुम्हाला असे 10 फोन घ्यायचे आहेत, लोक तयार नाही होत. काय कारण एक माइंडसेट आहे. एक मिडल क्लासमध्ये आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर तसं आहे. त्यामुळे आपण त्याला बदल करू शकत नाही. त्याच्यात तुम्ही जे कुठं आहात ना त्याला परिपूर्ण जिम्मेदार तुम्हीच आहात. एक्झॅक्टली. तुम्ही जर ज्या पोझिशनला आहात त्याला परिपूर्ण जिम्मेदार रिस्पॉन्सिबल तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही तिथं आहात. तुम्ही जर मेहनत आणि सगळ्या गोष्टी होपवरती चालत नाहीत सर. होप ठेवा, स्वप्न बघा, पण त्याला मेहनत करायच्या स्टेप्स करा ना. तुम्ही कुठंपर्यंत पोहोचू शकता. बरेच लोक टार्गेट पकडतात की बाबा मला एवढं कमवायचं. तुम्ही आधी कमवताय किती ह्याच्यावरती ओव्हरकम करा. किती कमवत आहे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. इथून डायरेक्ट इथं उडी होणारच नाही. त्यामुळं स्मॉल स्टेप्स घेऊन काम करा. आणि माझ्याकडे एक गोष्ट सर, मी कुठला तिथं आयुर्वेदिक गोळी देत नाही की पटकन तुमचं झाला एक्सपोर्ट किंवा तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युला देत नाही. मी वर्कशॉपमध्ये आधीच क्लिअर करतो, ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे त्यांनीच या. चांगल्या पद्धतीनं शिकण्याची पेशन्स आहे तरच या. कुठंतरी 7 दिवसात सर माझा एक्सपोर्ट झाला पाहिजे, दॅट इज नॉट व्हॅलिड पॉईंट्स नाही आहेत ते. तुम्हाला ॲटलिस्ट 30 दिवस 60 दिवसाचा तरी ॲटलिस्ट लर्निंग फेज आणि सगळ्या प्रोसेस कंप्लीट करायला लागतात. बरोबर ना. वेंडर इथले शोधायचे, तिकडे बरोबर. कंपनी फॉर्म करायचं आहे, आपल्या गव्हर्नमेंटकडनं सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत, बँकेत अकाउंट काढायला 10-15 दिवस जातात. बरोबर ना. तर कुठंतरी मिसगाईड व्हायला नाही पाहिजे. आपण त्या प्रोसेसनं काम केलं पाहिजे. दॅट्स इट. माझा प्रश्न असा आहे की एवढं मोठी इंडस्ट्री आहे, मग एवढे सगळे युनिव्हर्सिटीज आहेत, सगळे कॉलेजेस आहेत, मग तिकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचे असे काही कोर्सेस वगैरे नाहीत का? आहे ना. आता बघा मला सांगा, मी इंजिनिअरिंग केले सर, मला जबरदस्त नॉलेज आहे की कारमध्ये कुठले पार्ट असतात, पण माझी स्वतःची गाडी बंद पडली तर मी नीट नाही करू शकत. वाय? दॅट इज द रिझन ऑफ प्रॅक्टिकल अँड लर्निंग. आज एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल तिथं सांगितलं जातं की असं आहे, ते आहे आणि अशा प्रोसेस आहेत. आपल्याला पैसे कमवायचे आहेत ना. आज बघा मला सांगा, आपण 25 वर्ष घालतोय शिक्षणामध्ये, 10-15 लाख रुपये घालतोय. जेव्हा बाहेर निघालो ना आपल्याला कळतं की 15,000चा जॉब मिळतोय. ते 15 लाख घातलेले पुढे 10 वर्ष काढायचे. आपलं झालं किती वय? 35. आणि माणसाचं आयुष्यच केवढं झालं ना सर. त्याच्यामध्ये घातलेले पैसे जर तुम्हाला काढायचे आहेत, माझं असं कधी मत नाही स्ट्रॉंग की एज्युकेशन घेऊ नका, घ्या, पण पटकन तुम्ही हे करा की बाबा रेव्हेन्यू कुठून जनरेट करता येईल, अर्निंग कुठून करता येईल. आज तुम्ही बघितलं ना सर, गुजरातसारख्या ह्याच्यामध्ये लहान मुलांना पण धंद्यावरती बसवतात. म्हणजे नॉर्मल कुठला शॉप आहे समजा, कुठला बेकरी शॉप आहे, ते बरोबर त्यांना वळण लावतात.
पण आपल्यामध्ये माइंडसेट जे आहे ना आता रिसेंटली चेंज होत जाते कोरोनापासून, पण पहिलं तर स्ट्रॉंग होतं. तरी सुद्धा खूप सारे लोक यार वेळ लागेल ना सर. शेवटी भारत आहे एवढं मोठं, त्याला चेंज व्हायला वेळ लागेल. आपण महाराष्ट्रापुरतं. पण माझा एक रूल जीवनात एकच आहे, सगळ्यांना म्हणणं आहे, आपण इतरांमध्ये बदल घडवण्यापेक्षा स्वतःमध्ये आधी बदल घडवा, नंतर तुम्ही इतरांमध्ये बदल घडवायला प्रयत्न करा. बरोबर, ग्रेट, एक्झॅक्टली. व्हेरी नाईस. तरुणांनी डायरेक्टली कॉलेज संपल्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं तर चालेल का? त्यांनी काही एक्सपिरियन्स घ्यावं, कुठेतरी काम करू नये, नंतर मग हे सगळं शिकावं? बघा, आता त्याच्यावरती माझा एक स्ट्रॉंग माइंडसेट असा आहे सर, की आपल्याला एक सोसायटीनं काय शिकवलं माहिती आहे, की 22-23 वर्ष एज्युकेशन घ्यायचं, पुढे जॉब करायचं, 25-27ला लग्न करायचं, फॅमिली, त्यांचं हे प्रोसेस, ही प्रोसेस सेट केली आहे. पण आता तुम्ही रिसेंटली बघता लॉकडाऊनच्या नंतर 19 वर्षाचा मुलगा पण चांगला स्टार्टअप करतो, झेप्टोसारख्या कंपन्या काढतोय, 400 करोडचा टर्नओव्हर करतोय. लक्षात घ्या, ही प्रोसेस आहे ना. आता मला सांगा, त्यांना एज्युकेशनची गरज नाही आहे का? तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे एज्युकेशन करताय, बिझनेस करताय, एनिथिंग, ॲट द एंड तुमचा जे रेव्हेन्यू आहे ना इम्पॉर्टंट आहे. तो प्रत्येकजण सर्कलवरती आहे, सेंटरला सगळ्यांना जायचं आहे. तुम्ही कुठूनही पळून या, तुम्हाला तेवढाच डिस्टन्स लागणार आहे. पण काही लोक काय करतात, 2-4 राऊंड मारून मग नंतर येतात. काही लोक एखादी मारतात, काही लोक जाग्यावरनं तिथं जातात. तर फक्त वेळ हा अभाव आहे, दॅट्स इट. आणि तरुणांनी, आता मला सांगायला आनंद होईल, काही कॉलेजचे स्टुडंट पण माझ्यासोबत कनेक्ट होतात. त्यांनी एक्सपोर्टमध्ये उतरत असताना नॉलेज घेतलं बऱ्याचशा लोकांनी. पुण्यामधले सुद्धा काही लोक आहेत ज्यांनी एक बिझनेसची मानसिकता बनली. आज त्यांनी काहीतरी टेक्नॉलॉजीचे वॉटरमध्ये, म्हणजे जे पाणी आपलं नॉर्मली 20 रुपये वगैरे मिळतं, त्यांचं ते पाणी शुगर, ब्लड प्रेशर बरंचसं मेंटेन करतं. त्यामुळं 100 ते 90 रुपयाला त्यांचं पाणी विकलं जातं. ते टेक्नॉलॉजी वापर करून त्यांनी एक 20-22 वर्षाचा मुलगा त्यांनी सुरुवात केली आहे. त्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांनी मग कोल्ड प्रेस्ड ऑइल, जे घण्याचं तेल म्हणतात नॅचरल पद्धतीने, त्याच्या ऑइल्स विकायला सुरुवात केली. म्हणजे कॉलेज पण चालू आहे आणि तिथंच पार्टनर कुणीतरी घेऊन लगेच शॉप चालू केलं. म्हणजे दॅट्स इज अमेझिंग ना. तर त्याच्यात काय झालं, एक उद्योजकाचं बी पेरलं गेले, थोडक्यात क्रॉप केलं आहे आपण, म्हणजे एक सीडिंग केली आहे. त्यामुळे त्याचा माइंडसेट तसा बनत जातं. तर उद्योजकांनी यायला पाहिजे. तुम्ही जॉब करा, काही करा, हरकत नाही. पण तुम्हाला जर वाटते खरंच की पटकन, तर जिथं आहात तिथून नॉलेज घ्या आणि सुरुवात करा. त्यामुळे कुठला एज मॅटर करत नाही, कुठल्या काही गोष्टी मॅटर करत नाही, की मी 22 वर्ष हेच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे. ॲट द एंड ऑफ द डे मनी इज इम्पॉर्टंट. ती कुठून करता येईल आणि तुमच्या फॅमिलीला सपोर्ट कसा करता येईल. एक बऱ्याच लोकांची आपण म्हटलात मराठवाडा किंवा हे खूप सिच्युएशन खराब आहेत सर. म्हणजे ॲक्च्युली दिवसाचा उदरनिर्वाह करणं पण प्रॉब्लेम आहे. आणि त्यामधनं लोकांना ते पैसे देऊन मुलांना शिकवलं जातं आणि कुठंतरी वेळ वाया घालणार. शिक्षण घेतलं, त्यातल्या काही सक्सेस स्टोरी? हो आहेत ना, भरपूर. माझ्या यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. एका व्यक्तीने लगभग सुरुवात केली होती, त्याला फ्रूटमध्ये करायचं होतं काम, पण त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली PP बॅग्समध्ये. आज त्यांनी 1.5-1 वर्षामध्ये 0 to 7 करोडचा त्यांनी टर्नओव्हर केला आहे. आणि त्यांनी क्लेम केले अजून पुढे की मोठ्या लेवलला जाईल. अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, जाऊन बघा, खूप साऱ्या गोष्टी. shubhamrode.com नुसता तुम्ही गुगल जरी सर्च केला तर माझ्याबद्दल भरपूर मिळतो. लोक येतात ना त्याच माइंडसेटने येतात की मेरे को करना है कुछ. आणि जे अटॅचमेंट आहे ना ती माझी म्हणजे खूप आहे, किंवा काहीतरी लोकांनी केलं पाहिजे उभा टाकून. आता काही लोक असतात निगेटिव्ह माइंडसेट, आपण त्यांना चेंज करू शकणार नाही. कसं असतं बघा, हां 100% असतात. पण सर माझं काय मत असतं, जेव्हा लोक करतात ना माझे सपोर्ट्स असतात. म्हणजे काही प्रॉब्लेम होण्याच्या आधीच मी त्यांना अवेअर करतो की बाबा इथं प्रॉब्लेम आहे, हे नका करू. त्यामुळे ते 99% लोक वाचतात. जे ऐकत नाहीत ते जातात. नाही, आता त्याला पर्याय सर आपल्याकडे नाही आहे. बघा कॉलेजमध्ये सगळे स्टुडंट असतात, सगळ्यांना आपण हे करू शकणार नाही. पण जो व्यक्ती पुढाकार घेऊन माझ्यापर्यंत येतो 100% त्याला हेल्प करणार. मी काय म्हणलं, तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे ना स्टेजवरती जावं लागेल. स्टेज तुमच्याकडे नाही येणार कधीच. खाली बसून टाळ्या वाजवणं खूप इझी प्रोसेस आहे. वरती गेलात पाय थरथर करायला सुरुवात करते. त्यामुळं वरती जाण्याचं गट ठेवा. छोटं मोठं काही असेल तर विषयच नाही म्हणून. बरोबर, एक्झॅक्टली. भीती वाटेल पण ट्रेन आहे, प्रॅक्टिस. ट्रेनिंगचा मन हेल्प व्हॅल्यू काय ट्रेनिंगची सांगा मला. माझं एकच मत आहे की तुम्ही नॉर्मली असं पण सुरू करा, तुम्हाला 2-3 वर्ष लागतील आणि चुका झाल्यानंतर प्रॉब्लेमला पैसे मोजावे लागतील. ट्रेनिंगचा एकच व्हॅल्यू आहे, तो टाइम तुमचा कमी होणार आहे आणि चुकांमध्ये जेवढा मोठा लॉस होणार त्यापेक्षा ट्रेनिंग मिळणार, वाचणार आहे. पण तुमच्या आयुष्यातले असे काही कठीण प्रसंग जिथं कटिंग म्हणजे माझं बघा, सुरुवात जेव्हा मी करत होतो ना सर, ॲक्च्युली माझी सिच्युएशन अशी होती की पैसे नव्हते आपल्याकडे जास्त.
त्यामुळं आणि जेवढे पैसे होते, आता माझा प्लॅन उद्या होता की गोव्याला जायचं मित्रासोबत वगैरे फिरायला, पण मला रात्री झोपच आली नाही. मी म्हटलं मी काय करतोय नक्की, आता आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा जे 4-5 हजार रुपये माझ्याजवळ होते, कोणत्या सालाची गोष्ट आहे? 19-20च्या दरम्यानचेच लगभग. तर तिथून मी जे इन्व्हेस्ट केले ना ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये कसं उतरता येईल ते पैसे इन्व्हेस्ट करून सुरुवात केली, फिरण्यासाठी दिले. म्हणजे खूप शॉर्ट, म्हणजे ते खूप नॉमिनल यूज करायचो मी प्रत्येक पैशाचं. कारण आर्थिक नियोजन माझं जबरदस्त होतं. मी लहानपणीपासूनच माझं माहिती नाही, मी खर्च करणार नाही, पण माझ्या खिशात नॉर्मल पैसे अडचणीच्या टायमाला ठेवतो मी. ज्याला म्हणतात ना काय म्हणलं जातं, प्रॉब्लेमच्या वेळी यूज करणारे पैसे, फंड, क्रिटिकल सिच्युएशनमध्ये ते हमेशा असतं. एमर्जन्सी फंड मी ठेवतो नक्कीच. फंटास्टिक. असे 2 निर्णय ज्याच्यामुळे तुम्ही इथं आहात. पहिला निर्णय, माझ्यात शिकण्याची खूप जिद्द आहे सर. कुठून काय मिळेल बटोर लो, जितना मिलेगा उतना बटोर लो. पुढच्या व्यक्ती, लहान मुलगा जरी मला काही सांगायला गेला ना, त्याला आपण म्हणजे ॲप्रिशिएटच करणार 100%. का, तुम्हाला घ्यायचं की नाही नंतर ठरवा, पण तुम्ही त्याला जर ॲप्रिशिएट केलात ना, त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट अशी मिळणार आहे जो तुमचा माइंड विचार करू शकत नाही, ती घेण्याची क्षमता. त्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे. आणि ऑब्झर्वेशन ठेवायचा, मार्केटमध्ये काय चालू आहे, ट्रेंड ॲक्सेप्ट करायचा, हा पहिला मुद्दा. आणि लोक चांगले कनेक्ट करा, नेटवर्क कनेक्ट, 2च गोष्टी. लर्निंग कंटिन्युअस ठेवा आणि नेटवर्क चांगलं बनवा. संकटकालीन लोक तुम्हाला मदत आली पाहिजे. 100 लोक ठेवण्यापेक्षा 2 असे लोक ठेवा, प्रॉब्लेम आला की आपल्याला मदत झाली पाहिजे. अशा 4-5 लोकांची कॉन्ट्रीब्युशन तुमच्या आता सगळ्यात मोठं तर बघा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये आई वडिलांचा वाटा आपण हे सांगूच शकत नाही. आईचाही मोठा वाटा आहे, माझ्या भावांचा पण खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे, त्यामुळं ते तर असतंच नॉर्मली. आणि वाईफ पण चांगल्या पद्धतीने सपोर्ट करते, त्यामुळं इथंपर्यंत पोहोचायला चांगलाच मार्ग मिळतो. कारण कधी कधी कसं असतं, ट्रेनिंग्स वगैरे असतात, खूप लेट होतो पोहोचायला, त्यावेळेस म्हणजे नॉर्मली आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. तर एक पार्टनर पण लाईफमध्ये चांगला असणं गरजेचं आहे. पार्टनर पण चांगला आहे. हो, ग्रेट. नाही, पोचण्याचा प्रोसेस असते ना आपल्या मागे सर. तुमचा जर माइंड फ्री असेल ना, लाईफमध्ये 3 गोष्टीवरती माणूस सक्सेसफुल होतो सर. गुड हेल्थ, गुड रिलेशन, गुड वेल्थ. त्यामधली एक जरी गोष्ट काढलात ना तुम्ही, प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. रिलेशन चांगलं नसेल, पैसा खूप आहे, हेल्थ चांगली आहे, स्ट्रेस. तुमचा पैसा खूप आहे, रिलेशन पण चांगली आहे, हेल्थ नाही आहे. तुमच्याकडं रिलेशन जबरदस्त आहे, हेल्थ पण चांगली आहे, पैसा नाही आहे. आपल्या मराठी भाषेत नंदी बैल म्हणलं जातं. मग थोडक्यात पैसे न कमवणाऱ्या व्यक्तीला व्हॅल्यू नाही मार्केटमध्ये. थोडक्यात जर विचार, गोष्ट नसेल तर बाकीच्या गोष्टी राहू शकत नाही. मी तुम्हाला तिन्ही गोष्टी मॅनेज पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे कुठलीच अप अँड डाऊन नको, बॅलन्स करा तिन्ही गोष्टी. किंवा समाजाला काय सल्ला द्याल? सल्ला म्हणजे तुम्हाला जेवढं काही शिकता येईल शिका आणि लोकांना ॲप्रिशिएट करा. कारण कमेंट करणं सोपी प्रोसेस आहे. तो व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचला आहे, त्याच्या मागे काहीतरी कष्ट असतात. कुठलाही व्यक्ती असू द्या, तो मोठ्या लेवलचा व्यक्ती आहे आणि त्याच्या मागचे स्ट्रगल्स त्यालाच माहिती असतात. त्यामुळे माझं एक मत आहे, ॲप्रिशिएट करा, जिथून जेवढं शिकता येईल तेवढं शिका, प्रॉपर नॉलेज घ्या आणि मगच कुठलीही गोष्ट करा. स्वतःला अतिशहाणं कधीच समजू नका, कारण तुमच्यापेक्षा खूप शहाणे लोक मार्केटमध्ये आहेत. दॅट्स इट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तुमच्याबद्दल तुमचं मत काय? सेल्फ इमेज म्हणूयात आपण. स्वतःकडे कसं भाव बघता तुम्ही स्वतःला? ओके, जर स्वतःबद्दल विचार केला तर आता बघा कसं आहे, नॉर्मली मला अजूनसुद्धा नॉर्मलच राहायला आवडते. आज मी बऱ्याच कंट्रीमध्ये फिरतो आहे. चांगला मला नॉर्मली माझे ते पहिलं स्वप्न होते, पण आता रेग्युलर रुटीन झाल्यासारखं झालं. 2-1 महिन्यात आपली कुठल्या तरी इंटरनॅशनल व्हिजिट्स असतात, त्यामुळे ते नॉर्मल होऊन गेले. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्याकडं कितीही लेवलनं जरी पैसा कमवलात किंवा कितीही जरी तुम्ही मोठ्या लेवलला गेलात, तर ग्राउंड लेवल कधी विसरली नाही पाहिजे. तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. तुम्ही स्वतः ग्राउंड टू अर्थ आहात, राहिलं पाहिजे. मी तर आहेच, पण राहिलं पाहिजे, हे माझं मत आहे. कारण मी तेच म्हणलं ना, माझ्यासोबत लोकांचं बॉन्डिंग का होतं सर, तर ते एक त्याच्या मागचं रिझन आहे की बाबा आपल्यासारखंच कुणीतरी व्यक्ती आहे आणि आपल्याला सांगतोय, ते एक चांगलं अटॅचमेंट बनतं. कारण काय, आपला जो आहे फर्स्ट जनरेशन बिझनेस आहे, बऱ्याच लोकांचा सेकंड जनरेशन असतो. ऑलरेडी करून ठेवलेल्या गोष्टी पुढे व्यवस्थित चालतात, पण ते आपण 0पासून इथंपर्यंत आलो आहे तर नक्कीच. आणि आता तर सुरुवात आहे म्हणेल मी. फक्त 2% मी कंप्लीट केली, अजून 98% बाकी आहे. त्यामुळं बऱ्याचशा मराठी बांधवापर्यंत पोहोचायचं आहे, हजारो लोकांना इंडस्ट्रीमध्ये आणायचं आहे. आणि माझं मिशन विजन आहे की 1 लाख मराठी बांधवापर्यंत ॲटलिस्ट 2027 पोहोचायचं आहे. फंटास्टिक, फंटास्टिक.
सरांबरोबरच्या गप्पा असंच सुरू ठेवाव्यात असं वाटत असताना सुद्धा आपल्याला थांबावं लागतं वेळेचा विचार करून. पण मित्रांनो, सरांचं जे काही कम्युनिकेशन किंवा जे काही आपण पॉडकास्ट ऐकलं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी सांगितली आहे ती म्हणजे लर्निंग आणि मेंटॉर. आयुष्यामध्ये मेंटॉर असल्याशिवाय खरंच गुरुशिवाय विद्या नाही असं म्हणतात आणि विद्येशिवाय प्रगती नाही. तर शिकत राहणं खूप गरजेचं आहे. असं एक वाक्य आहे की इफ यू आर नॉट लर्निंग देन यू आर डाईंग. जर तुम्ही शिकत नाही आहात तर तुम्ही मरत आहात. अधोगतीची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा सगळं मला माहीत आहे हे आपण स्वतःला सांगायला सुरुवात करतो. एक्झॅक्टली. ह्या सगळ्या गोष्टी सरांकडून आलेल्या आहेत. मित्रांनो, खूप मोठा स्कोप आहे. येणाऱ्या काळामध्ये इंडियन इकॉनॉमी खूप ग्रोथ करते आहे. खूप सारे प्रोडक्ट भारतामध्ये बनत आहेत आणि भारत हा एक्सपोर्टिंगमध्ये येत्या काही वर्षामध्ये मला तरी असं वाटतं की तो टॉपला पोचेल. आणि याच्यात सरांच्या मार्गदर्शनातून किंवा अजून जे कोणी एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवतं त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबातले कितीतरी व्यावसायिक घडू शकतील आणि ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलला मोठा एक्सपोर्टचा व्यवसाय उभं करू शकतील असं मला ठामपणे वाटतं. प्रोसेसनी जा, न शिकता बिझनेस करणं म्हणजे आत्महत्या करणं. मी खूप साऱ्या लोकांना एक्सपोर्ट करताना पाहिलं आहे. माझे खूप सारे एक्सपिरियन्स लोक आहेत ज्यांनी प्रॉपर नॉलेज न घेतल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये खूप सारं नुकसान केलं. ऑनवर्ड त्यांनी कोणाची तरी ट्रेनिंग केली, त्याच्यानंतर त्यांनी ते रिकवर पण केलं. पण याच्यामध्ये खूप सारी वर्ष, खूप सारे पैसे वायाला गेले. तर माझं असं मत आहे की शिका आणि त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायाला नक्की सुरुवात करा. सरांचा नंबर खाली तुम्हाला चॅट बॉक्समध्ये मिळेलच. तुम्ही डायरेक्टली संपर्क करा और त्यांची वेबसाईट पण मी तिकडे टाकेल. नक्की याचा विचार करा. तुम्ही पण गगनभरारी घेऊ शकता, राखेतून विश्व निर्माण करू शकता. तर नक्की ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही व्यवसायात उतरावं अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आणि सरांनी आपल्याला इथं आले, एवढं सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार.